नमस्कार, नमस्कार, नमस्कार. वीकली कट्ट्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. अ, तुम सगळ्या एपिसोड्सना गेले काही महिने तुफान प्रतिसाद मिळतोय. त्याच्याबद्दल मनापासून धन्यवाद. लाईक करायला विसरू नका. आवडत असेल तर शेअर करा आणि मित्रांना, मैत्रिणींना, आई-वडिलांना, नातेवाईकांना सबस्क्राईब करायला सुद्धा सांगा. आपल्या चॅनलमध्ये मेंबरशिपचाही ऑप्शन आहे. तोही नक्की एक्सप्लोर करा. पण आजच्या विकली कट्ट्याला सुरुवात करायच्या आधी मी गेल्या विकली कट्ट्याबद्दल सांगतो की गेल्या विकली कट्ट्यामध्ये गप्पांच्या ओघामध्ये द हिंदूचे ज्येष्ठ पत्रकार अमोल कराडकर. अमोल, तुझं स्वागत आहे. ते आजच्या भागातही आपल्या बरोबर आहेत. त्यांनी एक आपल्याला गुगली टाकली होती, मध्येच एक प्रश्न विचारला होता आणि त्यातला कमेंट्स मध्ये आम्हाला बरीच उत्तरही आलेली आहेत. तर आपण तीच प्रथा आता या भागापासून चालू करू. एपिसोडच्या मध्ये आम्ही त्या प्रश्नाचंही उत्तर देणारच आहोत. त्याच्यासाठी तुम्ही एपिसोड पुढे पण बघा. आणि आता या विकली कट्ट्याची सुरुवात मात्र जसप्रीत बुमराह याच्यापासूनच करायला हवी. टेस्ट, वन डे, T20 कोणत्याही क्रिकेटच्या प्रकारात 10 ओव्हरची मॅच खेळा, 4 ओव्हरच्या प्रकारची मॅच खेळा. जसप्रीत बुमराह हा सध्या जगातला नंबर 1चा बॉलर आहे. त्याच्यामुळे भारताची टीम त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी घेऊन जाण्यासाठी धडपडतीये. पण त्याच्या शरीराचा विचार करता, त्याच्या वर्कलोडचा विचार करता चॅम्पियन्स ट्रॉफीला जावं का रे अमोल बुमरानी? तू मुंबई इंडियन्सचा फॅन आहेस, तू सांग. मी अ, काय हा सांगू आणि हा खूप त्याचं. हा खूप प्रॅक्टिकल मुद्दा म्हणतोय मी. ओके. त्याच्यामुळे मुद्दा असा आहे की जसप्रीत बुमराह 19 तारखेला भारताला पहिल्या सामन्यात गोलंदाजी भारतासाठी करताना दिसेल का? हम्म. 99.99% नाही. पण हम्म. जसप्रीत बुमराह चॅम्पियन्स ट्रॉफीच्या संघातून त्याला रिप्लेसमेंट दिसेल का? नाही. हा एपिसोड रिलीज झाल्यानंतर काही तासांमध्ये अ, अधिकृत संघांची घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट काउन्सिल करेल आणि मग बुमराच्या समावेशावर शिक्कामोर्तब होईल. आता बीसीसीआयने ऑलरेडी जाहीर केलेला आहे संघ, त्याच्यामुळे पुन्हा एकदा बुमरा संघात आहे हे सांगायची आवश्यकता नाही. बुमरानी गेल्या आठवड्याभरात बँगलोरमध्ये नॅशनल क्रिकेट अकॅडमी, जे आता लवकरच अजून झालेलं नाहीये, त्यामुळे अजून नॅशनल क्रिकेट अकॅडमी लवकरच सेंटर ऑफ एक्सलन्स होणार आहे. तर एनसीए मध्ये बुमरा दिवसागणिक रोज जास्तीत जास्त हळूहळू वर्कलोड वाढवत होता आणि अ, गेल्या 1 ते 2 दिवसात त्यांनी 4 ओव्हर्सपेक्षा जास्त काही चेंडू विदाऊट एनी डिस्कम्फर्ट टाकलेले आहेत. सूत्र, ओके, हम्म. सूत्रांच्या म्हणण्यानुसार पाकिस्तान सामन्यासाठी देखील भारत बोनस म्हणून विचार करत आहे बुमराचा. त्याच्यानंतर आहेत 5 दिवसांचा ब्रेक, सॉरी 6 दिवसांचा ब्रेक. 6 दिवसांचा 23 ब्रेक आहे. पहिली पहिली बांगलादेश, दुसरी पाकिस्तान. सो 20-23. 19ला, बरोबर, 19ला बांगलादेश विरुद्ध बुमरा नाही दिसणार. 23ला पाकिस्तान विरुद्ध दिसायची शक्यता खूप कमी आहे. 2 तारखेचा न्यूझीलंड विरुद्धचा सामना हे रिअलिस्टिक टार्गेट आहे बुमरासाठी, भारतीय संघ व्यवस्थापनासाठी, ज्याच्यात मेडिकल स्टाफ आहे. ओके. आणि जर बुमरा 2 तारखेपर्यंत तयार असेल तर 2 तारीख आणि त्याच्यानंतर भारतीय संघ, भारतीय चाहते, भारतीय क्रीडा परिवार आणि सर्वात मोठं ब्रॉडकास्टर सगळेजण ज्याची आशा करतायत की भारत उपांत्य आणि अंतिम सामन्यातही दिसेल. त्याच्यामुळे बुमरा तोपर्यंत, खरा खरा बुमरा अ, परत तयार असेल अशी सगळ्यांची आत्ता तरी इच्छा आणि अपेक्षा आहे. अच्छा, म्हणजे त्याला घेऊन जाणार हे जवळजवळ नक्की आहे. म्हणजे जी अनिश्चितता होती की तो जाणार का नाही जाणार, म्हणजे असंच आहे शेवटी की तो तिकडे जायचा, चान्स घ्यायचा. आणि त्याच्या बाबतीत वर्थ इट पण आहे की जर का तो आता फिट असेल तर तो म्हणजे अं, नक्कीच तो कुठल्याही क्षणी जेव्हा संघात परत येईल तेव्हा त्याचा प्रभाव नक्की असेल. अर्थात तो आता मॅच प्रॅक्टिस मध्ये किती असेल, तो कशा प्रकारे डिलिव्हर करू शकेल त्या बाबतीत म्हणजे शंका राहील. पण बुमराच्या बाबतीमध्ये मला वाटत नाही की तो चान्स म्हणजे घेतला जाणार नाही. म्हणजे ते लोक पुरेपूर प्रयत्न करतील त्याला घेऊन जायचा. प्रश्नच नाही. आणि वन डे मध्ये विचार करा ना, वर्ल्ड कप हातात आला आणि निसटला अशी अवस्था झाली. ओके. रोहित शर्मा, विराट कोहली
आत्ता तरी प्रश्नचिन्ह आहे 2027 पर्यंत टिकतील का? मोस्टली टिकतील वन डे मध्ये, पण खात्री नाही. त्या दृष्टीने भारतीय क्रिकेटसाठी ही स्पर्धा, आत्ता कसं होतंय, खूप मोठा ब्रेक झालाय 8 वर्षांचा वगैरे, त्यामुळे एकंदरीतच आजची सोशल मीडिया पिढी 8 वर्ष म्हणजे आता काय, या टुर्नामेंटला काहीतरी अर्थ आहे का, IPL कडे लक्ष देऊ या पद्धतीने बघतायत. पण जशी जशी स्पर्धा पुढे जाईल तसं तसं लक्षात येईल आपल्याला की ही स्पर्धा भारतीय संघासाठी काय एवढी महत्वाची. हम्म, हम्म, हम्म. नाही, प्रश्नच नाही. पण बाकीच्या म्हणजे हर्षित राणाला म्हणजे आपण तो राखीव म्हणून घेऊन जाऊन तिकडे ठेवणार का, आणि अर्शदीप आणि मोहम्मद शमी खेळणार? कारण हर्षित राणा फायनल टीम मध्ये नाहीये ना. हर्षित राणा आत्ता संघात नाहीये. हर्षित राणा हा 3 ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह पैकी असेल, की जे तसेच ते प्रॅक्टिसला येऊ शकतील, ते ऑफिशियली मॅच डेला ड्रेसिंग रूम किंवा डगआउट मध्ये आपल्याला दिसणार नाहीत. जोपर्यंत बुमराच्या, म्हणजे बुमरा जाईल कधी, बुमरा 15लाच जाईल का याच्याबद्दल आत्ता खात्री नाहीये. ओके, म्हणजे ते ऐन वेळेस ठरवतील की त्याचं मेडिकल टीमचं मॉनिटरिंग संघ व्यवस्थापनाबरोबर तिकडे चालू राहिलेलं चांगलं, का इकडे करून तो थोडासा उशिरा करेल, कारण का अखेर सामने दुबईत आहेत भारतीय संघाचे. त्याच्यामुळे त्याला बरोबर. बँगलोर मधून किंवा मुंबईतून जर जायची वेळ आली तर फार अवघड नाहीये. त्याच्यामुळे अजून तो पोचेल कधी हे खात्री नाही, पण तू म्हणलास तसं की हर्षित राणा आत्ता तरी स्टँडबाईज मध्ये, तो ट्रॅव्हलिंग रिझर्व्ह असेल, तो संघात आत्ता तरी येणार नाही. हम्म. आणि भारताच्या सगळ्या मॅचेस दुबईमध्ये असल्या तरी बाकीच्या सगळ्या मॅचेस जिकडे स्टेडियम्स ची रंगरंगोटी चाललेली आहे, फ्लड लाईट्स डायरेक्ट डोळ्यावरती येत आहेत, असंही काय काय चालू आहे, अशा ठिकाणी चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. तर त्या तयारीबद्दल काय, विक्रमी वेळेत झालेत स्टेडियम बांधून, जशी भारताची झाली होती असं तू म्हणशील म्हणून मी आत्ताच सांगतो, म्हणजे हा वर्ल्ड कपच्या म्हणजे आधी. पण त्या स्टेडियम्स आणि तिकडची काय परिस्थिती आहे? ती आपल्याला सवय आहे आदित्य. 2010 कॉमनवेल्थ गेम्स असो, 2008 युथ कॉमनवेल्थ गेम्स असो, 2011चा वर्ल्ड कप असो क्रिकेटचा, 2023चा क्रिकेटचा वर्ल्ड कप असो, सगळीकडे आपण बघतो आपल्याकडे भारतीय उपखंडात, ओके, देश कुठलाही असो, साऊथ ईस्ट शेवटच्या, एशिया. शेवटच्या वेळेपर्यंत, घास तोंडात जाईपर्यंत आपण ताट वाढत असतो, अशी अवस्था आहे. त्याच्यामुळे येस, फ्लडलाईटचं जे म्हणशील तर ते फ्लडलाईट्समुळेच झालं का, याला दुजोरा कोणी दिलेला नाहीये, ही थिअरी आहे. ओके, न्यूझीलंड मधलं कोणी म्हणलेलं नाहीये की ते नाही नाही, पण फ्लडलाईट्समुळे झालं. आधी काय झालं ते तर सांगू कट्टेकर यांना. रच सचिन रवींद्र फिल्डिंग करत सचिन होता. रवींद्र फिल्डिंग करत असताना कॅच मिसजज होतो ना, कॅच मिसजज मिसजेस. होतो. बरं ठीक आहे, होतो होतो, हा अरे, बरं मग. दिवसा ढवळ्या सुद्धा बॉल दिसत नाही बऱ्याच वेळेस. ओके, त्याच्यामुळे मी तुला परत तेच सांगतोय की ही शक्यता आहे फ्लडलाईट फेल्युअर असण्याची, ही थिअरी आहे. याला दुजोरा कोणी दिलाय? सोशल मीडियानी, त्या हम्म. एका ट्विटरवरच्या हँडलनी, जे व्हायरल जातं म्हणून. हा, बोला म्हणजे बोला, जर ऐकतो मी, हा. जर व्हायरल ट्विटर हँडल्स वरून आपण बघणार असू ना, तर आपण मग क्रेडिबल बोलायला नको, आपण पण त्यांच्यासारखंच बोलायला लागू की फक्त व्ह्यूज साठी बोलायचं. ते आपण करत नाही ना. पण कोण बोलतंय, कोण काय हा, बोलतंय? मग आता हा. आत्ता तूच म्हणलास. मी तुला विचारतोय, प्रश्न विचारणं आणि स्टेटमेंट देण्यात फरक नाहीये का? मग सचिन रवींद्रच्या बाबतीत बॉल त्याचा दिसला नाही आणि त्याला कपाळावर आपटला, ही फॅक्ट आहे की नाही? जे मी बोलत होतो तेव्हा ही फॅक्ट आहे. कोणी अडवलं? ही फॅक्ट आहे. कोणी पण तो, अडवलं? मी अडवलं कारण मी तुला विचारलं त्याला का बरं दिसला नाही बॉल, हे म्हणजे त्याला विचारायला पाहिजे ना, मला कसं त्या- माहिती? हो ना, मग मी तेच तर म्हणतोय. मग मी विचारलं का नाही दिसला बॉल, त्याला काहीतरी कारण असू शकतं की मिसजज झाला. तो म्हणाला का मिसजज झाला, तो म्हणालाय का न्यूझीलंड दिव्यामुळे दिसला न्यूझीलंड नाही. संघ व्यवस्थापनाने सांगितलेलं आहे की हा खेळतानाचा ऍक्सिडेंट होता. हम्म, हम्म, ओके, फॅक्ट्स हम्म. बोलायचे आहेत ना, तर फॅक्ट्स बोलूया. येस. थिअरी हा, मांडायची असतील तर थिअरीज मांडूया. हा, हा. आणि मॅचेस कुठे कुठे आहेत पाकिस्तानमध्ये? लाहोर, कराची, रावळपिंडी. येस. आणि ही मॅच लिस्ट. कुठे होती? ही लाहोरला होती ना? नाही, ही कराचीला होती मला वाटतं. एक मिनिट सांगतो मी.
ती ट्राय सिरीज चालू आहे ना, अत्यंत म्हणजे कैक वर्षांनी कुठेतरी कोणीतरी ट्राय सिरीज खेळत आहे. राईट. एक सेकंड. ती मॅच होती म्हणजे लाहोर, लाहोर, सगळ्या लाहोरला चालल्या आहेत. बरोबर ना, हम्म, की जिथे बाहेर काम चालू आहे अजूनही. ओके. हम्म. पण मॅचेस चालू आहेत. लोक बघतायत. आपल्याला माहिती आहे ना की भारतात आपल्याला माहिती नाहीये का की तिकडे तर फॅन्स. शेव तिकडे तर शेवटच्या दोन मॅचेस आहेत त्या कराचीला आहेत. बरोबर. उद्याची एक 12 तारीख आणि फायनल 14 तारीख, त्या बरोबर. कराचीला आहेत. आणि आता या दोन मॅचेस झाल्या त्या लाहोरला होत्या. बरोबर. त्याच वेळेस एकीकडे 14 तारखेपासून वॉर्मअप सुरू होणार आहेत ना. बरोबर, त्याच्यामुळे बरोबर. हम्म. हा, म्हणजे आता आणि झालंय, म्हणजे आता त्यांची तयारी झाली आहे असं आपण म्हणायचं, किंवा तयारी रंगरंगोटीची चालू आहे, ती शेवटपर्यंत चालू राहणार. हा, स्पर्धा हम्म, होईल. वेळ पडल्यास हम्म, काय होईल, जे 2011 वर्ल्ड कपला झालं होतं भारतात, की सामन्याच्या हम्म. 3 दिवस आधी भारताच्याच पहिल्या सामन्याचा व्हेन्यू बदलावा लागला होता. असे काहीतरी होईल, पण स्पर्धा पार पडेल. ओके. कार्य सुरळीत पार पडणे ही जी प्रायोरिटी असते ना भारतात, ती व्यवस्थित होईल पाकिस्तानमध्ये सुद्धा चॅम्पियन्स ट्रॉफी. मला फक्त एवढंच वाटतं की पाकिस्तानमध्ये व्हेन्यू चेंज एवढ्या इझिली करता येणं त्यांना शक्य होणार नाही, सिक्युरिटी रिझन्समुळे, असं माझं म्हणणं आहे. त्याच्यामुळे तुझं व्हेन्यू म्हणणं 2 महिन्यापूर्वी चेंज होणार नाही टुर्नामेंट पाकिस्तानात, तेही होतं. माझं प्रेडिक्शन होतं ते. म्हणजे व्हायला नको अशी इच्छा असली तरी आता ती होतीये, पण ते ठीक आहे. म्हणजे आता ती चांगली होऊ दे, व्यवस्थित होऊ दे, काही न होता हे महत्वाचं आहे. पण म्हणजे मला एवढं सहजासहजी तिकडे व्हेन्यू, म्हणजे भारतात जसं व्हेन्यू चेंज करता येणं सहज शक्य होतं, तसं पाकिस्तानमध्ये व्हेन्यू चेंज करता येणं सहज शक्य होणार नाही. असं म्हणजे काही याच्यात सरकॅस्टिक किंवा उलट सुलट काही नाही, मी जेन्युअनली म्हणतोय की व्हेन्यू चेंज होणं तिकडे अवघड जाईल. कारण त्याला सगळी भरपूर चॅलेंजेस येतील. आणि आता चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भसा 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 इंजुरीज होत आहेत. ऑस्ट्रेलियाचा पॅट कमिन्स नाहीये, हेझलवूड नाहीये, साऊथ आफ्रिकेचा नॉकिया नाहीये. तर जेकब बॅथेल पण आज रुल्ड आउट झालं, म्हणजे त्याचं चॅम्पियन्स ट्रॉफी मधनं बाहेर पडलाय. तर एवढ्या इंजुरीज चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये येत आहेत, तर थोडं कमी होईल त्याचं हे. वलय कमी होईल का हा प्रश्न, जोपर्यंत भारताचा मोठा खेळाडू दुखापतग्रस्त होऊन बाहेर जात नाही, ओके, तोपर्यंत म्हणजे पॅट कमिन्स ऑल सेड अँड डन सर्वात मोठं वलय कमी होण्यासाठीचा मुद्दा होता. पण त्यांनी हम्म, झालंय का? हम्म, रादर अजून हम्म. चर्चा सुरू व्हायला सुरुवात आहे. पण आज अजून या एपिसोड चॅम्पियन्स नंतर ट्रॉफीचा होते ते. असं खूप, म्हणजे म्हणा अजून तसा माहोल तयार झाला नाहीये ना सोशल मीडियावरती ना कुठे. तर मला वाटतं स्पर्धा चालू झाल्यावरतीच होईल चालू. बरोबर ना. ते म्हणजे एकदा 19 तारीख आली, त्याच्या आधी 48 तास, आणि मग ते सगळं इंडिया पाकिस्तान मॅचचं भूत सगळ्यांच्या मानगुटीवर बसेल. मग हम्म. 23 तारखेपर्यंत सगळेजण त्याच एका गोष्टीकडे डोळे लावून बसतील. तर ते थोडा जसा वेळ जाईल तसं होईल. पण मला असं वाटत नाही म्हणजे की अल्टिमेटली चॅम्पियन्स ट्रॉफी ही जगभरात फॉलो नाही केली जात. म्हणजे आज हा विचार कर, श्रीलंकेसारखा संघ क्वालिफाय झालेला नाही, राईट? सो सगळं जग ते फॉलो करेलच असा प्रकार नाहीये रिलिजियसली. पण जे करणार ते मन लावून करणार, कारण परत तेच सांगतोय की खूप काही स्टेकवर आहे सगळ्या संघांसाठी. आणि जे इंजुरीज वाला मुद्दा आहे, ह्या किती इंजुर्ड, आणि हे मी खूप जेन्युइनली म्हणतोय, सारखं नाही, की किती इंजुर्ड लिस्ट मधले खेळाडू आयपीएल पर्यंत रिकव्हर होतात पूर्णपणे, हा हे मुद्दा, आणि हा समस्त क्रिकेट जगताला भेडसावणारा मुद्दा आहे. आणि तो योग्य का अयोग्य हे नंतर कधीतरी बोलूया आपण. पण तोही मुद्दा आहेच, म्हणजे आयपीएलची सावली याच्यावर आहे. आता सगळ्यात महत्वाचं ट्रिव्हियाचं उत्तर दे. काय प्रश्न होता? अं, हे खेळला नव्हता म्हणजे तो तमिळनाडू रणजी मॅच मध्ये, म्हणजे एक मिनिट मी सांगतो, मी लिहून ठेवलाय. पण तूच सांग बाबा, सांग एकदा, मी तो शोधून सांगण्यापेक्षा प्रश्न तू असा सांग. होता हा. की कुठल्या दोन संघांच्या मध्ये एका भारतीय लेजेंडरी क्रिकेटरचा डेब्यू झाला आणि तो सामना पिच टॅम्परिंग अलिगेशन्समुळे थांबवला गेला?
हम्म. आणि त्या सामन्याचा निकाल ग्राह्य धरला गेला नाही. तमिळनाडू तर एक टीम होती. हा, एक टीम तमिळनाडू होती, दुसरी टीम दिल्ली होती आणि फलंदाज हम्म. वीरेंद्र सेहवाग होता. आणि तो सामना मध्येच थांबवला गेला भांडणांनंतर. आणि त्याच्यामुळे तेव्हा सुपर लीग प्रकार असायचा. त्याच्यामुळे त्या दोन्ही संघांना स्पर्धेतून हाकलून देण्यात आलं. आणि त्याच्यामुळे वीरेंद्र सेहवागला पुढच्या हंगामाच्या, म्हणजे हे झालं फेब्रुवारी महिन्यात, त्याला ऑक्टोबर पर्यंत वाट बघावी लागली रणजी ट्रॉफी पुढचा सामना खेळायला आणि तिकडे शतक ठोकायला आणि मग मैदान गाजवायला सुरुवात करायची. आणि त्या सामन्यात वीरेंद्र सेहवागनी डब्ल्यू व्ही रामन यांची विकेट घेतली. डब्ल्यू रामन यांची विकेट घेतली होती ऑफ स्पिनने. हो. हम्म. तो हम्म. एकच हम्म. अचूक उत्तर तुमच्या इथे आलेलं दिसतंय. कोण आहेत ते? निनाद इंदापूरकर. त्यांना वा वा असं देणार आहे ना? वा 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 असं तू सांगितलं होतं, आपण वा वा असं देणार होत आता. ते पण आपण लवकरच त्याचं पण काहीतरी सोय करू. पण हा खरंच खूप चांगला ट्रिव्हिया होता आणि मी मान्य करतो की मलाही त्यावेळी माहिती नव्हतं. माझ्या डोक्यात डेब्यू मिळून हे जाऊन माझ्या डोक्यात ते कॉर्नर विलियम्स आलं, हे आलं, पण रणजी मध्ये असं झालं होतं आणि वीरेंद्र सेहवागची ती डेब्यू मॅच होती हे मला माहिती नव्हतं. त्याच्यामुळे आणि निनादला माहिती होतं. निनाद, अभिनंदन तुमचं. आणि अमोल, हा तू मस्त ट्रिव्हिया सांगितलास त्याच्याबद्दल धन्यवाद. पण आज तू काय प्रश्न काढलायस ट्रिव्हियासाठी ज्यात आपल्याला पुढच्या वेळी उत्तर मिळू शकेल? होपफुली मला काहीतरी त्याचं उत्तर माहिती असेल, जे मी तुला आज एपिसोड संपल्या संपल्या सांगेन. चॅम्पियन्स ट्रॉफीची हवा अजून सुरू झाली नाहीये असं तू म्हणतोय, त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीशी निगडीत थोडासा हा. कन्फ्युजिंग पण बऱ्यापैकी सोपा तुमच्या स्पोर्ट्स कट्टा वाल्या टिपिकल कट्टेकरींसाठीचा प्रश्न आहे हा. त्यांना लगेच येईल करायला, की असा एक माजी विजेता संघ सांगा की जो त्यांनी जिंकलेल्या अंतिम सामन्यानंतर आतापर्यंत आज तागायत चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये एकही सामना जिंकू शकलेला नाही. याच्यात 2017चा विजेता पाकिस्तान हे असं फालतू उत्तर नाहीये, पाचकळ उत्तर नाहीये, जेन्युइन प्रश्न आहे की माजी विजेता संघ ज्याने जिंकलेल्या अंतिम सामन्यानंतर आज तागायत एकही सामना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये जिंकलेला नाही. येस, येस, येस. इंटरेस्टिंग. आणि आता या भागामध्ये आपण रोहित शर्माच्या 487 दिवसानंतर आलेल्या सेंचुरी बद्दल बोललो नाही, तर जरा ते चुकीचं होईल नाही का? बघितलीस का तू त्याची मॅच? बघितले ना. आणि रोहित शर्माची बॅटिंग बघायला मजाच येते. रोहित शर्मानी ती वन डे क्रिकेट आहे ना, हा रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा फॉर्मॅट आहे. ऑल सेड अँड डन. परत एक वादग्रस्त विधान करायचं म्हटलं तर आजची पिढी जे म्हणते ना की रोहित शर्मा आणि विराट कोहलीची बॅटिंग बघितली की तेंडुलकर काय चीज आहे, कसलं काय वगैरे, लारा कोण आहे, पॉन्टिंग कोण आहे. तर 2013 नंतर जे नियमात बदल होत गेलेत ना, त्याच्यामुळे वन डे क्रिकेट हा सर्वात सोपा फॉर्मॅट आहे बॅटिंगसाठी. ओके, तेच तुम्ही सबकॉन्टिनेंट मध्ये आलात की ते अजून सोपं होतं. तर त्या साच्यामध्ये या दोघांपेक्षा अजून कुठला बॅटर या नियमावलीत बसून खेळणारा या दोघांपेक्षा चांगला नाहीये. त्याच्यामुळे दोघांना सूर गवसण्यासाठी हे 3 सामने आणि त्याच्यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफीत कमीत कमी 3, होपफुली 5 सामने हे खूप महत्वाचे. ओके, त्याच्यामुळे रोहित शर्माची बॅटिंग बघताना जी मजा आली माझ्या मते, खरा मुंबई रोहित शर्मा, मुंबई इंडियन्स, तत्सम तत्सम तुझ्या तोंडून ऐकायला जास्त आवडतं. नाही नाही, सी आपण हे आधी बोललेलो होतो की त्याची टेस्टचा फॉर्म किंवा बाकीच्या फॉर्मॅट मधल्या, म्हणजे आता तो T20 रिटायर झालाय, पण टेस्ट मधल्या, वन डे टीम मधल्या रोहित आणि विराटच्या दोघांच्याही जागेबद्दल काही शंका असण्याचं कारण नाहीये. आपण वर्ल्ड कप नंतर श्रीलंकेत एक सिरीज खेळलो होतो आणि आता इंग्लंड विरुद्ध खेळतोय. याच्यामध्ये वन डे मॅचेस झालेल्याच नाहीयेत फॉर्म बद्दल त्यांच्या चर्चा करायला किंवा काही आक्षेप घ्यायला. आणि ओव्हर नंबर 11 ते ओव्हर नंबर 40, याच्यामध्ये तू म्हणालास तर फील्ड रिस्ट्रिक्शन्स नंतरचं जे असतं ना, त्यात त्यात दोघंही ते मास्टर आहेत. त्याच्यामुळे म्हणजे त्या दोघांच्या वन डे मधल्या स्थानाबद्दल माझ्या मनात तरी काही डाऊट नाहीये. फक्त मला ते एकच कन्फ्युजिंग वाटलं होतं जेव्हा श्रेयस अय्यर म्हणाला की मी आधी खेळणार नव्हतो आणि विराट कोहली इंजर्ड झाला म्हणून खेळलो. ते मला थोडंसं आश्चर्य वाटलं, कारण जो रोहित विराटला न्याय आहे तोच श्रेयसला न्याय आहे. श्रेयसला वर्ल्ड कप मध्ये 500च्या वरती रन होत्या आणि त्याच्यानंतर आपण विशेष खेळलो नाहीये.
श्रेयसने रणजीमध्ये रन्स पण केलेले आहेत, त्याच्यामुळे असंही नाही की तो तिकडे आउट ऑफ फॉर्म होता. असं सगळं असताना त्याला त्याच्याऐवजी यशस्वीला ते पुढे खेळवणार होते, थोडं मला ऑड वाटलं होतं. पण त्यांना मे बी त्यावेळी ट्राय आउट करायचं असेल. हो, आणि परत तसंच आहे म्हणजे असं आपण बाहेरून गृहीत धरतोय की इंग्लंड मालिकेत खेळणारा संघ हा चॅम्पियन्स ट्रॉफीत पहिला सामना खेळणारा संघ आहे. पण तसं बरोबर, काही नाही. बरोबर, आणि बरोबर. दुसरा मुद्दा, रोहितच्या खेळीबद्दल एक विशेष मुद्दा, की ते जे फ्लडलाईट माल फंक्शन झालं, 35 मिनिटाचा ब्रेक झाला, त्यानंतरही त्यांनी स्वतःची एकाग्रता ढळू दिली नाही. त्याच्याबद्दल रोहित शर्माचं विशेष अभिनंदन. आणि ओडिशा क्रिकेट असोसिएशन आणि बोर्ड ऑफ कंट्रोल फॉर क्रिकेट इन इंडिया यांचं अजून विशेष अभिनंदन. आणि वरुण चक्रवर्तीला आपण का खेळवलं, म्हणजे शेवटचे एखाद दोन प्रश्न घेऊन आपण थांबूया. म्हणजे तो चॅम्पियन्स ट्रॉफीच्या टीम मध्ये नाहीये, तर कुलदीप इंजर्ड होता दुसऱ्या मॅच मध्ये का वरुण चक्रवर्तीला घ्यायचं होतं? वरुणला ट्रायआउट करायचंय आज. जर आता असं आहे की कुलदीप पण कमबॅक करतोय, त्याच्यामुळे कुलदीपचा रिदम गेला किंवा कुलदीप फिटनेस कन्सर्न्स आले, किंवा जर संघाला असं वाटलं की एक स्पेशलिस्ट स्पिनर ऍड करावा वॉशिंग्टनच्या जागी, तर पर्याय म्हणून आता इन्फॉर्म वरुण चक्रवर्तीकडे बघितलं जातंय. आणि त्याच्यामुळे त्याला पहिल्यांदा ओडीआय संघात त्याची वर्णी लागल्यानंतर त्याला ट्रायआउट करण्यासाठी परत याच मॅचेस आहेत, त्याच्यामुळे त्याला खेळवलं गेलं. लगेच खेळलं गेलं. आणि दुसरी कट्ट्यावरची महत्वाची बातमी म्हणजे मुंबईच्या टीमने आज हरियाणाला हरवून सेमीफायनल म्हणजे उपांत्य फेरीत प्रवेश केलेला आहे. आणि विदर्भ पण जिंकलं का आज, का उद्या सकाळी जिंकणार आहेत विदर्भ? विदर्भचा सामना तमिळनाडूशी होताना 8 विकेट तर गेल्या होत्या तमिळनाडूच्या, येस, त्याच्यामुळे संपला संपला. संपले ना. हा, म्हणजे मुंबई आणि विदर्भ या महाराष्ट्राच्या दोन टीमनी सेमीफायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. आता त्यांची समोर मॅच आहे का हे अमोलला माहिती असेल तर अमोल सांगेल, किंवा येस, आपण वाट बघूया. हा. मुंबई विरुद्ध विदर्भ, किंबहुना विदर्भ विरुद्ध मुंबई, कारण विदर्भ ती ग्रुप टॉपर्स आहेत, त्याच्यामुळे हा. ते होस्ट करणार. तो हम्म. विदर्भ विरुद्ध मुंबई नागपूरमध्ये, जामठ्याला, म्हणजे जामठाला. आंतरराष्ट्रीय मॅच जिथे झाली. विदर्भाची उपांत्यपूर्व फेरी सिव्हिल लाईन्स जुन्या स्टेडियमला जुनं स्टेडियम. खेळवली हो. गेली होती. पण हो. आता नवीन स्टेडियम अवेलेबल आहे, त्याच्यामुळे तिकडे उपांत्य फेरीचा सामना होणार आहे. त्याच्यामुळे मला कदाचित जावं लागेल. तू आला स्पोर्ट्स कट्टासाठी तर तिकडे भेटू. गेल्या वर्षीच्या म्हणजे फायनलच्या हरण्याचा वचपा काढायला विदर्भ उत्सुक असतील. आणि दुसरी मॅच तिकडे पण जायच्या आधी हे बोललं पाहिजे अमोल. गुजरात सौराष्ट्र मॅच झाली, गुजरात जिंकलं, पण एका लेजंडनी आज निवृत्ती ऑफिशियली घेतली. त्याच्याबद्दल बोल आणि मग आपण थांबूया. येस, गुजरात सौराष्ट्र, गुजरातच्या संघाने काट टाकली आहे. सौराष्ट्राचा संघ काट टाकतोय. त्याच्यात पुढची भर आता पडली आहे शेल्डन जॅक्सन, ज्याला आपण रणजी ट्रॉफीचे महारथी या कॅटेगरीत पकडू शकू, डोमेस्टिक क्रिकेटचा महारथी. तो भारतीय संघाच्या जवळ विशेष आला नाही. भारत संघासाठी एकदा फक्त निवडला गेला. रेस्ट ऑफ इंडिया खेळला, म्हणजे इराणी कप खेळला, त्याच्यात त्यांनी नाणं स्वतःचं चांगलं खणखणीत वाजवलं होतं. सौराष्ट्रासाठी म्हणजे सौराष्ट्र क्रिकेटचा जो कोर आहे ना, ज्यांनी सौराष्ट्र क्रिकेट ऑल्सो रॅन्स पासून, प्लेट ग्रुप पासून रणजी ट्रॉफी अजिंक्यपद आणि मधल्या काही वर्षात आधी विजय हजारे ट्रॉफी, ते जो एक कोर ग्रुप आहे ना, त्याच्यात शेल्डन जॅक्सनचं योगदान खूप आहे. विशेषतः सौराष्ट्र क्रिकेटसाठी, जिकडे भावनगर बेल्ट मधून तो स्वतः आला आणि मग त्यांनी फौज तयार केली. आज चेतन साकरिया सारखा प्लेअर सुद्धा इतका घाबरून असतो आणि तो इतकं कॉन्ट्रीब्युशन शेल्डनचं सांगतो. आणि ओव्हरऑल शेल्डन जॅक्सन हा त्या शेवटच्या पिढीतला होता की ज्यांचं ज्युनियर क्रिकेट आयपीएल यायच्या आधीपासून झालं. त्यामुळे त्याला आयपीएल मध्ये मर्यादित संधी मिळाली, हेच त्याची सर्वात सामान्य क्रिकेट चाहत्यांच्या दृष्टीने आयपीएल मध्ये खेळला तरी ते एवढं तरी मिळालं असं. के पण के के आर कडे होता ना तो. येणाऱ्या काळात आपल्याला कळेल, जसं जसं रणजी ट्रॉफी
अधूनमधून आजकाल फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्सना खेळायला सांगितलं ती प्रकाश होतात येते. पण रणजी ट्रॉफी मधले जे महारथी आहेत, जे हळूहळू कमी होत जाणार आहेत, त्याच्यातलं अग्रगण्य नाव या 21व्या शतकातलं याच्यापैकी एक शेल्डन जॅक्सन हे नक्की समजलं. ग्रेट. थँक्यू अमोल. शेल्डन जॅक्सन बद्दल डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल. कारण मला खात्री आहे की आपल्या कट्टेकऱ्यांना शेल्डन जॅक्सन माहिती आहे आणि त्याचं कॉन्ट्रीब्युशनही माहिती आहे सौराष्ट्राच्या टीमसाठी. सेमीफायनलला तो घेऊन जाऊ शकला नाही यावर्षी, पण त्याचं आधीचं कॉन्ट्रीब्युशन खूपच जास्ती आहे. आज तू इकडे आलास आणि आम्हाला ट्रिव्हियाचाही एक नवीन प्रश्न विचारलाय, त्याचंही उत्तर आम्हाला तुम्ही कमेंट्समध्ये द्या. एपिसोड आवडला असेल तर लिंक फिरवा. शनिवारी वेगळा गेस्टचा एपिसोड घेऊन आम्ही येतच आहोत. या शनिवारी टेनिस बॉलच्या राहुल सावंत यांचा एपिसोड आपण रिलीज केलेला आहे. तो अजूनपर्यंत बघितला नसेल तर तोही बघा. या वीकली कट्ट्यामध्ये आत्ता तरी आम्ही इकडेच थांबतोय. तुम्ही मात्र ऐकत राहा बघत राहा. आणि आमची वाट पाहत राहा. धन्यवाद.